प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहत आहात बिगनर टाइम्स. बिगनर टाइम्समध्ये मनपूर्वक स्वागत. नारायणगावचे विद्यमान उपसरपंच, नारायणगावचे माजी लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ उर्फ योगेश पाटे यांची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखपदी निवड झालेली आहे. ज्यावेळेस एकनाथ शिंदे नारायणगावला आले, भव्य दिव्य कार्यक्रम झाला पाहिला, त्याच वेळेस योगेश पाटे यांची तालुका प्रमुखपदी निवड होणार हे जवळजवळ निश्चित झाले होतं. औपचारिकता झाली. जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहे. ह्या निवडणुका पुढ्यात असताना झालेली घोषणा आणि योगेश पाटे यांचं जे काम आहे हे पाहता पक्षाला निश्चित फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मिळणार आहे. आपल्यासोबत नव्याने नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष बाबूभाऊ पाटे. बाबूभाऊ, प्रथमतः आपली एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. तुमची अधिकृत घोषणा झाली, काय तुमच्या भावना? जय शिवराय, जय महाराष्ट्र. खर तर गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना पक्षात काम करतच होतो आणि त्या माध्यमातून तालुका संघटक म्हणूनही काम केलंय. संघटना राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा इथं तळागाळामध्ये संघर्षातून ज्यावेळेस वेळ होती संघर्षाची, त्याही वेळेस संघटना बांधूनच आत्तापर्यंतचं जे काही यश आहे ते आत्तापर्यंत त्या माध्यमातूनच मिळालं. घोषणा झाली काल तालुका प्रमुख पदाची. निश्चित स्वरूपात आनंद तर आहेच, परंतु आनंदापेक्षा जबाबदारी मोठी आहे. सर्वसामान्य लोकांप्रती जी भावना आहे, जे काम करण्याला जी ताकद लागते ते बळ मात्र निश्चित स्वरूपात मिळणार आहे. कारण शिवसेनेचा इतिहास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्या काही अडीअडचणी आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणं, यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला. आणि मला वाटतं मग बाळासाहेब ठाकरे असतील, आनंद दिघे साहेब असतील, आता एकनाथ शिंदे साहेब काम करतात, किंवा आम्ही सगळी मंडळी, मग शरददादा असतील, आम्ही सगळी मंडळी ही सातत्याने सर्वसामान्य लोकांप्रतीची भावना घेऊनच काम करतोय. आणि म्हणून खरं तर लोकमान्यता आजपर्यंत ती मिळाली. मग आनंद तर आहेच, परंतु जबाबदारी मात्र मोठी आहे आणि त्यासाठी खरं तर सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्यासाठी प्रयत्न करणार. बाबू पाटे एक लढवय्या कार्यकर्ता, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच म्हणून आपण काम पाहिलं, तुम्ही आता उपसरपंच म्हणून तुमचं काम पाहिलं, तुम्ही ज्यावेळेस अगोदर म्हणजे चंद्रशेखर कोराळांची सत्ता होती त्यावेळेचा संघर्ष पाहिलेला आहे. आता नारायणगावच्या बाहेर तुम्हाला काम करावं लागणार आहे. तुम्ही मगाशी म्हणाले आता जोखीम मोठी आहे. कसं विजन असणार आहे आणि पक्षाचे जे व्यूहरचना आहे किंवा पक्षवाढ आहे, गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक, असं काय प्लॅन असेल? गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक, प्रत्येक पक्षाचं ते महिबतीत वाक्य. आपल्या पक्षाला पण त्या माध्यमातून काम करणंच आहे. परंतु हे कधी होईल की जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या अडचणीमध्ये ही सगळी मंडळी पळत जातात, धावत येतात. मग बारीक बारीक गोष्टी असतील, खरं तर महसूलचे विषय असतील, कारण आपल्याकडे प्रलंबित प्रश्न अनेक मार्ग, शेती संदर्भातले जे रस्त्यांचे विषय आहेत किंवा शेतकऱ्यांच्या समस्या असतील किंवा सर्वसामान्य लोकांचे जे काही आजच्या आजारपणातल्या बाबतीमध्ये जेव्हा ही सगळी मंडळी, आम्ही सगळी मंडळी जाऊ, तेव्हा सांगावं लागणार नाही, घर तिथं शिवसैनिक तयार होईल आणि गाव तिथं शाखा आपोआप. म्हणजे सुरुवात आमच्यापासूनच आहे. आम्ही जेवढं काम करू त्या माध्यमातून लोक जोडली जातील आणि लोक जोडली गेली की काय संघटना. ब्ल्यूप्रिंट प्लॅनिंग साहेब, रोज आलेलं काम हे मार्गाला लागलं पाहिजे. सर्वसामान्य हे झालं नारायणगाव पुरतं. आता नाण्यापासून तो नाण्यापर्यंत तालुक्याचंही तेच सांगतोय, संघटना बरोबर घेऊन काम करायची. सर्वसामान्य, मी पहिल्याही दिवशी मिटिंगला तेच सांगितलं, ज्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मिटिंग घेतली, ज्यावेळेस बोलवलं गेलं की संघटना बांधली पाहिजे, म्हटलं संघटनेचं पद अशा लोकांनाच आपण दिलं पाहिजे आणि खरं तर ते 6 महिन्यासाठीच दिलं पाहिजे. म्हणजे ते माझ्यापासून असलेलं, जर कामाचा प्रभाव किंवा कामाच्या वेळ देता नाही आला, परफॉर्मन्स जर आपल्याला करता नाही आला, तर मला वाटतं त्या पदापासून आपण स्वतः बाजूला गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून इथून पुढे काम करण्याचा मानस आहे. कारण पद नुसतं मोठेपणा किंवा नावासाठी नाही आलं पाहिजे, तर सर्वसामान्य लोकांसाठी ज्या काही जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं उभं राहण्यासाठी प्रयत्न. ठीक आहे ना, कामं एखाद्या वेळेस रिझल्ट येतील नाही येतील तो पुढचा भाग आहे, पण सर्वसामान्य लोकांसाठी भांडलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्या अनेक अडचणी आहेत त्या सोडवण्यासंदर्भात प्रयत्न केले पाहिजे, यासाठी काम केलं पाहिजे. आणि मला वाटतं हीच ब्ल्यूप्रिंट हीच असणार आहे
की सर्वसामान्य लोकांचं मग तो कोणत्याही पद्धतीचा आणि कोणत्याही वेळेला असं काय- 24/7 काम केलं पण पाहिजे. असं काही विजन असेल ना की हे प्रश्न आता आपल्याला तालुका प्रमुख म्हणून मार्गी लावायचे आहेत, खासदार आपले नारायणगावचे आहेत, आमदार अपक्ष आपलेच सहकारी. आता ठीक आहे, तांत्रिक गोष्टी आपण बाजूला ठेवू, तुमच्या सोबतीला आमदार खासदार आहे. हो, मग प्रश्न ब्ल्यू प्रिंट बनण्यापेक्षा आता आपला तालुका पर्यटन झालेला आहे आणि मला वाटतं खरोखर त्यावेळेस जे काही शरदांनी विजन ठेवलं की तालुका पर्यटन केला पाहिजे, कारण आपल्याकडे MIDC नाही, बाहेरचे उद्योगधंदे आपल्याकडे येणार नाही, मग आपली स्ट्रेंथ काय आहे तर पर्यटन आहे. मग त्याला अनुषंगाने जे काही जोडून आपल्याला जे काम करता येईल पर्यटनासाठी ते करणं गरजेचं होईल. बिबट सफारी आता होऊ घातलेली आहे, लोक आपल्याकडे येणार आहे, पण लोकांसाठी चांगली व्यवस्था करणं, मग त्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध असणं, चांगल्या सोयी सुविधा देणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा होतील त्यावेळेस लोक आपल्याला प्रेफरन्स देतील. खरं तर 6-8 महिने आपल्याकडं चांगला प्रचंड आपण बघतोय. आता पाऊस चालू झाला की वरती नाणेघाट असेल, माळशेज घाट असेल, दाऱ्या घाट असेल किंवा इकडं वरती पार आपल्या मळच्या हरिश्चंद्रगड असेल, या सगळ्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने. हिवाळ्यातही तीच परिस्थिती आहे आणि मग ही स्ट्रेंथ आहे. मग यासाठी खरं तर नुसते रस्ते चांगले करून उपयोग नाही, तर ते रस्ते हिवराईनी नटलेले असले पाहिजे. जसं नारायणगावमध्ये आपण दुतर्फा झाडं लावायचं काम केलं, ते जर आण्यापासून माळशेजपर्यंत किंवा ही जे सगळे महत्वाचे मार्ग आहेत त्या सगळ्या रस्त्यांना झाडं लावली तर निश्चित स्वरूपात एक वेगळं तालुका आपल्याला दाखवता येईल. त्याचबरोबर खरं तर ही सगळी मंडळी जेव्हा येणार त्यांच्यासाठी एक चांगलं खालचं प्लॅटफॉर्म उपलब्ध करणं. मग जसं जी लोक काल आता शरदांनी सांगितलं की लोक आपल्याकडे येतात आहे, मग त्यांच्याशी समोपचाराने वागता आलं पाहिजे, त्यांना त्रास कमीत कमी होईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ही सगळी कामं जेव्हा करू म्हणजे ब्ल्यूप्रिंट आपण हीच ठेवली पाहिजे की सर्वसामान्य लोकांना जसं छत्रपतींनी सांगितलं की आपल्याला सगळ्यांना पोटास लावली पाहिजे, तसाच हा आहे की एकदा तो भाग सुटला की मग लोकही सामाजिक कामामध्ये. पण तुम्हाला एक मिनिट थांबवतो, प्रत्येकाचं एक विजन असतं की बाबा मला माझ्या कार्यकाळामध्ये हे प्रश्न सोडवायचे. तुमचं विजन काय असणार आहे, कशा पद्धतीने नियोजन असेल? मी तेच सांगते साहेब, प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत, त्यासाठी काम केलं पाहिजे. अधिकचा ऊस उत्पादकता आपली कशी वाढवायला पाहिजे त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. करणार ना सर. म्हणजे आता मी EM रावणाच्या माध्यमातून इथं जैविक शेतीच्या संदर्भात अनेक वेळा काम केलं, अनेक वर्ष काम करतो. मग त्या संदर्भातलं आता जसं नारायणगावच्या बाबतीत आम्ही शाश्वत शेती जी आपलं करतोय, जी आपली सगळी काम करते, विषमुक्त शेती काम करण्यासाठी प्रयत्न करतोय, या सगळ्या माध्यमातून संपूर्ण जे नारायणगावमध्ये करत होतो ते तालुकाभर मी काम करतो. कारण नारायणगाव आपण आयडियल करण्यासाठी प्रयत्न केला. बघा आता आपण गॅस शौदाईने केली तर मला वाटतं तालुक्यात 5 ठिकाणी गॅस शौदाईने झाली. जुन्नरला आधीच होती पण राजुरी गावाने केली आणि त्यांनी 100% केली राबवायचा प्रयत्न. आळ्यामध्ये होते, ओतूरला झालेली आहे. मग हे काम जे आपण स्वतः शेवटी आपल्या इथं करतोय ते चांगलं असेल तर ते आपोआप सगळ्या लोकांमध्ये पसरलं आहे. मी तेच सांगतो की शेतकरी हा आपला कणा आहे आपल्या तालुक्याचा, त्यासाठी काम केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आजही एवढा पाऊस पडून सुद्धा 5-5 धरणं असून सुद्धा मावळ तालुक्यामध्ये आपल्या मावळामध्ये प्रचंड पाण्याचं दुर्भिक्ष मार्चच्या पुढे आपल्याला जाणवते. त्यासाठी खरं तर सगळे ओढे हे आपल्याला अडवले गेले पाहिजे, त्यांच्यावर बांध घालता आले पाहिजे, पाणी जिरलं पाहिजे, पाणी अडलं पाहिजे. आणि त्यासाठीचा जेव्हा प्रयत्न होईल मग तो सगळ्यात मोठं काम आपल्याला खरं तर मागे मी शरदानं म्हटलं की उन्हाळ्यामध्ये आपण काही मशीन आपल्या देऊ, सरकार करेलच, परंतु सरकारबरोबर जेव्हा आपण सगळी मंडळी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ तेव्हा मात्र एक वेगळ्या प्रकारचं काम मावळात सुद्धा उभं राहील. आणि मला वाटतं सगळ्यात गरजेचं आपल्याला त्या काम आता असलं पाहिजे, कारण रस्ते तर होत राहतील. ही प्रक्रिया तर होणारच, परंतु जो आपला पठार भाग आहे ह्या पठार भागावर अनेक वर्ष म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तिकडे पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. प्रत्येक जण सत्तेवर आला का येण्यापूर्वी सांगतो प्रश्न सोडवणार, आता मी सत्तेवर आलोय तुमचा प्रश्न सुटणार, पण प्रश्न सुटत नाही. समस्या त्या लोकांच्या 5वीला पोचलेल्या आहेत. बरोबर आहे, पाण्याची प्रश्न खरोखर पठार भागावर अडचणीचा विषय आहे. पण याच्यासाठी आपल्याला तिथं अजूनही जर पाणी अडलं पाहिजे तर त्याच्यासाठी झाडं भरपूर लावली पाहिजे. 2 गोष्टी त्यातून साध्य होतील. आपण पाहतोय की एक झाड जवळजवळ कितीतरी दशलक्ष पावसाळ्यात ते झाड पाणी धरतंय आणि खाली साठवतंय.
मग त्या माध्यमातून खरं तर आपल्याला काही झाडं तिथं, कारण पाचार भागावर जागा सुद्धा मुबलक आहे, झाडं भरपूर आहे. संपूर्ण तालुक्याचं ऑक्सिजन हब खरं तर आणे पाचार होऊ शकतं. हे मी मागे तिथल्याही लोकांना, ग्रामस्थांना, आणि मी स्वतःही काही वर्षांपूर्वी काही प्रयत्न केला की तिथं जाऊन झाडं लावले, तिथल्या तरुणांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे. आणि जर आपण झाडं लावली आणि त्याच्यातही फळझाडं, समजा चिंचेसारखं झाड आहे, आर्थिक उत्पन्न देणार आहे, आंब्यासारखं झाड आहे, आर्थिक उत्पन्न देणार आहे, जर तिथं आपल्याला करता आलं तर निश्चित स्वरूपात एक वेगळा उपक्रम आपल्याला होईल. पाण्याची समस्या सुटण्याला मदत होईल. त्याचबरोबर ऑक्सिजन हब होत असताना पर्यटक जर एवढ्या मोठ्या संख्येने तिथं झाडं लावली तर पर्यटक तिथपर्यंत सुद्धा पोहोचायला आपल्याला मदत होईल आणि एक वेगळ्या प्रकारचं विजन घेऊन तिथं आपल्याला काम करावं. कारण शेवटी बेसिक गोष्टी केल्या, ही बेसिक गोष्ट आहे, ती जर केली तर निश्चित स्वरूपात तिथला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण मदत करणार. बाकी मग ह्या योजना पाणी पिण्यासाठी पोहोचवणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आर्टिफिशियल आहे, परंतु नॅचरल पद्धतीने आपल्याला काय करता येईल हे जर आपण तिथं केलं तर एक वेगळ्या पद्धतीचं काम तिथं उभं राहू शकतं. आता तुम्ही नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच राहिला, आता विद्यमान सरपंच आहे, आता तुमचा संपूर्ण तालुका तुम्हाला फिरावं लागणार आहे, सगळ्या राजकीय नेत्यांशी तुमचे संबंध येणार आहे, समोर शिवसेना, जुनी शिवसेना आहे, कधी कधी संघर्ष पण करावा लागणार आहे, तुमची महायुती आहे, पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या सगळ्याचा मेळ कसा घालणार? तर मेळ घालायचं आहे तर आता ही सगळी मंडळी माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, म्हणजे तालुक्याच्या राजकारणात काम करत आहेत सगळे म्हणजे. आता मग प्रसन्न अण्णासारखं व्यक्तिमत्व आहे जे मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे, शरद दादा आहेत तालुक्यातले. शरद दादा तर अपक्ष आहेत ना. नाही ठीक आहे ना, पण जरी अपक्ष असले तरी ते त्यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही. शिवसेनेशी संबंध जरी नसला तरी पाठीमागं आमच्या उभं राहणार आहे, पडद्यामागून सपोर्ट. पडद्यामागं. हो. आणि ही सगळी मंडळी अर्थात माझे सगळ्यांशीच, म्हणजे मी आजपर्यंत सगळ्यांशीच सौहार्दाचे संबंध ठेवायचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर एकत्रित घेऊन काम कसं करता येईल यासाठी संघर्ष तर तो 5वीला पुजलेला आहेच. संघर्ष करावा जरी लागला तर तो व्यक्तिगत पातळीवर नाही जाणार, यासाठीचा प्रयत्न करून जिथं जिथं संघर्ष करायची वेळ तिथं संघर्ष करायला लागेल. पण इतर वेळेस मात्र सगळ्या ठिकाणी मित्रत्वाचं आणि मैत्रीचं नातं घेऊन, कारण शेवट तेच येणार आहे. पद हे किती दिवसाचं आहे हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती आहे. आपण पाहतोय अनेक उदाहरणं आहे की पदावरून उतरल्यानंतर माणूस पूर्णपणे याच्यात जातोय. आपल्या बाबतीत मात्र सगळ्यांबरोबर संबंध ठेवून सगळ्यांशी एकत्रित घेऊन काम करायचा प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करायचा प्रयत्न करू. बाबू पाटे आपली शिवसेनेच्या तालुका प्रमुखपदी निवड झाली, असं जेव्हा तुम्हाला मेसेज आला किंवा कोणाचा फोन आला असेल त्यावेळेस काय फिलिंग झालं? फिलिंग आनंद होता. खरं तर मी एक पेशंट आता एक कॅम्पच्या माध्यमातून पुण्याला घेऊन गेलो, मला माहित नव्हतं. म्हणजे मला माहिती होतं की निवड होणार आहे, पण तो आज निवड होणार हे मला माहित नव्हतं. मी पुण्याला होतो आणि त्या माध्यमातून गरजन मी ज्यावेळेस फोन आला निश्चित स्वरूपात आनंदाची गोष्ट होतीच, मला आनंद झाला. पण त्याचबरोबर जबाबदारीचं जास्तीचं भान आहे सर. जबाबदारी शिवसेना पक्षाची घ्यायची सोपी गोष्ट नाही. तालुका प्रमुख आज आमदाराच्या लेवलच्या गोष्टी काम करतो शिवसेना पक्षामध्ये, हे मी अनेक वर्षापासून पाहिजे. त्या शब्दाला, संघटनेला महत्व आहे आणि संघटना खरं तर काम कसं करावं, बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, आनंद दिघे साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी आपल्याला दाखवलं आणि त्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेली शिवसेना उभं करण्यासाठी प्रयत्न निश्चित स्वरूपात. भविष्य काळामध्ये शिवसेना जुन्नर तालुक्यामध्ये पहिल्या क्रमांकाची असेल? आताही आहे. आता आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे ना. नाही वास्तवच सांगतो तुम्हाला. आज एक नंबरला आपण थोडस हे वाक्य धाडसानी होईल ना. नाही जर धाडसानी वाटलं असेल तर निश्चित स्वरूपात येणाऱ्या नावं एक नंबरला, पण मागे काय? नाही मागं सुद्धा असणार ना सर. मागं संघटना बांधणार. आज बाबूबाजी आहे तर मागं 500 माणसं उभी राहणार आहे. प्रत्येकाच्या बाबतीत तीच परिस्थिती. त्यामुळे संघटना फक्त एकत्रित काम केलं पाहिजे यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. आणि संघटना बांधणं म्हणजे काय, मी तेच सांगतोय परत, सर्वसामान्य लोकांना जर तुम्ही न्याय देता आला, लोक तुमच्या बरोबर उभी राहतात, त्याच्यातूनच चांगली माणसं बरोबर येतात, चांगले संघटक तयार होतात आणि चांगली संघटना बांधली जाते. हे नारायणगावचं उदाहरण आहे, तुम्ही पाहिलेच आहे. म्हणजे मी काही वेगळं काही फारसं केलं नाही. जी तरुण मुलं होती त्यांच्याबरोबरच काम केलं, त्याच्यातूनच ही आज अख्खी बॉडी ग्रामपंचायतची आपली 17च्या 17, 16 ही सगळी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून आली आहे. सगळ्यांनी काम केलं. मग मला वाटतं हेच आहे ना, हेच आपल्याला तालुका संतोष नाना आशाताई मध्ये आहे.
हो. आता तुम्हाला तुमचं एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढवायची आहे, त्यामुळे तुम्हाला लिमिटेशन आहे. आता तुमची महायुती आहे, हो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढ्यात आहेत. आता वरून पॉलिसी काय ठरेल त्याची तुम्ही अंमलबजावणी तर निश्चित करणार आहे. आता कालच तुमची घोषणा झाली आहे, पण तालुका स्तरावर महायुती म्हणून एकत्र लढलं जावं की स्वतंत्र लढले तर संघटना मजबूत होईल? तुम्हाला काय वाटतं एक तालुका प्रमुख म्हणून? आता हा खरं तर वरचा भाग आहे, म्हणजे वरच्या मंडळींनी काय ठरवलंय, काय ठरवणार आहे, किंवा वरतून काय आदेश येतात त्या हिशोबाने आपल्या खालच्या गोष्टी ह्या घडणार आहेत. तर तालुका प्रमुख म्हणून मला जर विचारलं तर निश्चित स्वरूपात संघटना वाढवायची असेल, संघटना बांधायची असेल तर आपल्या आधीच्या कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांच्या मागे ते शेवटी यश अपयश हा पुढचा भाग आहे, परंतु आपण लोकांपर्यंत पोहोचणं हे त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. अर्थात प्रत्येक वेळेस संधी घेऊन किंवा बरोबर राहून समवयस्क समविचारी माणसांचाही सहभाग त्यांच्याही बरोबर काम केलं तरी आपण लोकांपर्यंत निश्चित स्वरूपात जाऊ शकतो. पण त्यामुळे जे धोरण वरतून येईल त्या माध्यमातून आपण काम करू. जे वरतून आता ज्येष्ठ मंडळी आहे, मी थोडंसं बाकीच्यांपेक्षा वयाने अनुभवाने जरी कमी असलो तरी ज्येष्ठांच्या बरोबर घेऊन ते जे काही डायरेक्शन करतील त्यांच्या माध्यमातून काम करू हे मी निश्चित स्वरूपात सांगतो. पण तुम्हाला परत सांगतो की शिवसेना एक नंबरला राहणार मी तुम्हाला आज सांगतो. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहे. नारायणगावचा गट अतिशय सिक्युअर्ड झालेला आहे, सगळी गावं तुमच्या आवाक्यातली आहे. तुम्ही आता तालुका प्रमुख झालात, जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची संधी आली, काय भूमिका राहील? नाही, ते मागं जिल्हा परिषद पक्ष जो आदेश देईल तो निश्चित स्वरूपात पाळण्यासाठी आपण कटिबद्ध असणार आहोत. पक्षाने सांगितलं जिल्हा परिषद लढणार आहोत, किंवा आता इथं त्याच्यासाठी आरक्षण येणं गरजेचं आहे. आरक्षण काय येतं माहीत नाही, अजून आरक्षण पडायचीच सगळी. गट जरी सिक्युअर असला, मी असलो काय किंवा अजूनही कोण असलं काय, तो निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार. कारण मी इथून मागे ज्या काही इलेक्शन लढलं, जिल्हा परिषद पंचायत समिती ज्यांच्याबरोबर काम केलं ती माणसं सगळी निवडणार. आत्तापर्यंत नारायणगावच्या बाबतीमध्ये जिथं काम केलं त्या माणसाला लीड मिळालं. नारायणगावकरांनी प्रचंड विश्वास टाकला आणि हाच विश्वास खरं तर हेच काम तालुकाभर नेऊन जुन्नर तालुक्याचा विश्वास कसा संपादन करणार यासाठीचा प्रयत्न करणार आहे. ही सगळी मंडळी आहेतच बरोबर, खरं तर टीम आहे. कारण शेवटी टीम असल्याशिवाय काम होत नाही. सर माझ्याकडे आजही टीम आहे म्हणून आपण काम करू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीचे वेगळे. आता आपण शिबिराचं उदाहरण घेतलं, 4,500 पेशंट तिथपर्यंत आले. त्यातले आत्तापर्यंत आपण मागच्या वर्षीपर्यंत 600 सर्जरी मोफत केल्या. आपण याचा गाजावाजा करत नाही का? आपलं काम आहे, लोकांनी आपल्याला जबाबदारी टाकली, आपण ते काम केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण सातत्याने काम करत असतो. मग आरोग्याच्या बाबतीत सुद्धा खरं तर तालुक्याची परिस्थिती अत्यंत अवघड आहे. कोरोनानंतर आपण पाहिले की कितीतरी लोकांना हार्ट अटॅकचे विषय असतील, कितीतरी तुमचे जॉईंटचे विषय असतील, किंवा कोरोनानंतर खूप सारे आजारही उद्भवले आहेत. त्या माध्यमातून खरं तर काम करणं, आपल्याला आरोग्यावर सुद्धा खूप सारं काम करणं. कारण आपल्याकडं शेती जरी आपण पिकवत असतो चांगल्या पद्धतीची, तर वारेमाप पद्धतीने आपण खता औषधं मारतो. आपलं सगळ्याच्या सगळं सांडपाणी नदीपात्रात जातं. तेच नदीपात्रातलं सांडपाणी आपण शेताला उचलतोय, ते शेतात येतंय, ते पिकात येतंय आणि पिकातून परत ताट्यात येतंय, ताट्यातून पोटात जाते. आणि खरं तर मूळ हे आहे, आपल्याकडं कॅन्सरचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे. त्याच्यावर सुद्धा आपल्याला विषमुक्त शेतीसाठी काय करता येईल यासाठीच आपल्याला काम करावं लागेल. मग शेतकऱ्यांपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला पोहोचवाव्या लागतील. आणि हे सगळं काम जरी अवघड वाटलं तरी आपण सगळ्यांनी कालबद्ध पद्धतीने केलं तर निश्चित स्वरूपात त्याचे परिणाम आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसतील. फक्त लाईट, रस्ते याच्यावर काम नाही केलं पाहिजे. आता ह्या मूलभूत समस्या आहेत, आरोग्य, कचरा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी याच्यावर, त्याचबरोबर वरती मावळात पाणी जिरवणं, पाणी अडवणं, ह्या सगळ्या मूलभूत गोष्टी आहेत. याच्यावर मात्र जास्तीचं काम पक्षाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न निश्चित स्वरूपात करतो. बाबू पाटे नारायणगावचं नेतृत्व सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बाबू पाटेंबद्दलच्या चर्चा वेगवेगळी व्हायची, कधी कधी मग गुंडगिरीचं पण आपल्याला लेबल लागायचं. आता तालुका प्रमुख पदाची जबाबदारी आहे, तुम्हाला लोक जनतेतला आमदार म्हणतायत. आता तुमचा चढता आलेख पाहता म्हणजे सरपंच, नंतर तुम्ही संघटक, आता तालुका प्रमुख, काय भविष्यकाळाचं विजन? नाही, भविष्यकाळाचं विजनच नाही सर. आज आलेला दिवस, आजचा दिवस का सर्वसामान्य लोक आजला आपल्याबरोबर आली
त्यांचं काम करायचं जे मानसिक समाधान आहे ना ते कशातच नाही. त्यामुळे उद्या काय होईल याच्यापेक्षा आज आपल्यावर जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी मग ती कोणत्याही लेवलला जाऊन काम करायची तयारी आहे. मग ती प्रसंगी तुम्ही म्हटले गुंडगिरी, ती काही मी माझ्यासाठी कधी केली नाही. माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी. वाक्य असतं म्हणजे बाबा मागून न्याय नाही मिळाला तिथं बाळासाहेब तोंडात द्यायची. बाळासाहेब ठाकरेंनीच आम्हाला सांगितले. आता जरा बदलावं लागेल ना. नाही नाही, बदलून कसं होईल ना. न्याय आता उलट्या जास्त प्रमाणात काम करावं लागेल. जिथं जिथं न्याय मिळत नाही तिथं तिथं ह्या गोष्टी कराव्याच लागणार. तुम्ही मागेही पाहिलं रस्त्याच्या बाबतीत आपण तेच केलं. शेवटचा पर्याय होता तो. पण जर जोपर्यंत आपल्याला वाटतं की हे होऊ शकतं पण जर होणारच नसेल काम तर मग मात्र वेगळ्या मार्गाने सुद्धा ते काम होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्याच गोष्टी आपल्याला त्या अँगलनी, पण जिथं काम होणार नाही आणि ते काम करणं गरजेचं आहे तिथं मात्र मग कोणत्याही पद्धतीची कोणतीही पद्धत वापरली तर ते मात्र ती पद्धत वापरण्यासाठी आम्ही सगळी मंडळी तयार असणार आहोत. जर तुम्ही तालुका प्रमुख आहात, तुम्हाला गाव लेवलचे प्रश्न विचारणं योग्य नाही, तरी शेवटी जे वास्तव आहे जे प्रॉब्लेम आहे तर मांडलेच पाहिजे. आपल्याच बिरोबा पतसंस्थे शेजारी ते 2-3 पुतळे आहेत, तिथं प्रचंड अस्वच्छता आहे. विठाबाईंचा जो पुतळा आहे तो सुद्धा अडगळीमध्ये आहे. तुम्ही या गावचे उपसरपंच देखील आहात, तो विषय तुमच्या नजरेमध्ये येत नाही? नाही, आहेच ना. आम्ही आता ग्रामसभेला पण तोच ठराव घेतला की हे 3 पुतळे आपल्याला एक चांगल्या जागेत किंवा आता जे गार्डन तिथं किमान सध्या स्वच्छता तरी. स्वच्छतेचा प्रॉब्लेम झालाय काय आता सध्या. त्यांनी जे गटार आणून सोडले, मी त्या दिवशी त्या बांगरला सांगितलं, साहेबांना आज फोन आलाय, परत साहेबांनी इथं आणले, त्यांच्याशी भेटणार आहे. लवकरात लवकर जोपर्यंत ड्रेनेजचं काम मार्गाला लागत नाही तोपर्यंत आपल्याला तिथं पेवर बसवता येणार नाही. मग आमची इच्छा आहे की तिथं आम्ही पेवर बसून एक चांगल्या पद्धतीचं काम तिथं पुतळ्यांच्या आणि त्याचबरोबर ते पुतळे खरं तर बंदिस्त याच्यात कसे जातील. कारण उद्या भविष्यात कोण एखादा माते येणार आणि समाजकंटक लोक ही काम करतात. एक माणूस काम करतो आणि संपूर्ण समाजांना ती बघायला, आपल्या सगळ्या परिसराला बघावं. यासाठी ते बंदिस्त जागेत कसं नेता येईल यासाठीचा प्रयत्न होईल. त्याचबरोबर विठाबाईंचा पुतळा मी शासनाकडे, माझ्याकडे आत्ताही मी तुम्हाला पत्र दाखवू शकतो. मी शासनाकडे मागणी केली आहे. आता शासनाची मागणी काय होती मला माहित नाही, किती दिवस लागतात, पण शेवटी नाही झालं तर काही वेळेस मग आता नेहमीसारखं तुम्ही म्हणता तसं न्याय घ्यावा लागेल. तो उचलून मग ते पुतळा मला तिथं नेऊन घ्यावं लागेल रात्रीतून. मग ते पण पाहायची तयारी आमची आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण पाठपुरावा करतोय. नाहीच झालं तर शेवटी दुसराही मार्ग आहेच. कारण ज्या मायमाऊलीने संपूर्ण नारायणगावला ओळख दिली, संपूर्ण भारतभर ती ओळख दिली, जी मायमाऊली स्वतःच बघा जबाबदारीचं भान किती होतं त्यांना सुद्धा, की त्यांना कोणीतरी फक्त म्हटलं की आपल्या सैनिकांचं मनोधैर्य खचतंय, तुम्ही सीमेवर जाल का. त्या काळात लेह लडाखला, आज लेह लडाखला जायला चांगल्या चांगल्या लोकांना भीती वाटते. त्या काळात ट्रक रस्ते नसताना ते घेऊन जायचे. समोर शत्रू सैन्य हे करते, समोरून आक्रमण करते आणि त्याही परिस्थितीमध्ये जाऊन धाडसाने तिथे जाऊन तमाशा उभा करायचा आहे. सैनिकांचं मनोबल वाढावं यासाठी प्रयत्न. म्हणजे ही केवढी जबाबदारीचं भान त्या मायमाऊलीला होतं. आणि त्या माध्यमातून एक चांगलं स्मारक उभं करण्यासाठी आम्ही निश्चित स्वरूपात प्रयत्न करणार. खरं तर मला त्यावेळेस यांनी म्हटले त्यांच्या मुलींनी तमाशामध्ये, पण त्यांनी ते पाहिलं नाही की आज त्यांनी फक्त पुतळ्याचं केलं. मी कायमस्वरूपी स्मारक उभं केलंय, विठाई शाबीर गार्डन. ते आपण पाहिलंय की ते कायमस्वरूपी नाव आहे ना. ते फक्त तुम्ही पुतळा म्हणून पाहताय, आम्ही ते पुतळा म्हणून पाहत नाही. आम्ही ते आमच्या गावातलं एक आमचं आदर्श व्यक्तिमत्व पंचायतीने बळकवलं अशी पण टीका होते. कुठे गायरन साहेब, ती जुनं झालेली गोष्ट आहे. आहे ना, ती वास्तव आहे. पण आता जिल्हा परिषदला बाबू पाटील होता मांडायला. बाबू पाटील या जिल्हा परिषदचं जो नाव लागलंय त्यामध्ये आशाताईंचं काम होत होतं. बाबू पाटील होते, संतोष नाना होते. या माध्यमातून परत ती जागा सरकारकडे जिल्हा परिषदला आहे आणि तीच जागा आपण ग्रामपंचायतला मागतोय आता, की आम्हाला तुम्ही तिथं ग्रामपंचायत बांधायला उभारताय. तसं असताना आपल्याला आत्ताही बांधकाम केलं असतं चालू, पण आपल्याला ते करायचं नाही. जी काही प्रोसिजर आहे त्या माध्यमातून जाऊ तिथे एक चांगली ग्रामपंचायतची. कारण इथं काय होते, पार्किंगची व्यवस्था इथं होत नाही आणि मग ते पुतळे सुद्धा आपल्याला तिथं आपल्याला त्या प्रांगणामध्ये नेऊन निश्चित स्वरूपात लावता येतील. विठाबाईचं स्मारक तर आपण करणारच आहोत. आपण शासनाला तिथं सांस्कृतिक भवन बांधव तेच काय. हो तेच की तो प्रस्ताव पण आपण दिलेला आहे की आपल्याला कुकडी कॉलनीने आपल्याला जागा द्यावी उपलब्ध करून तिथं, की तिथं एक चांगलं सांस्कृतिक भवन, नुसतं सांस्कृतिक भवन नाही करायचं,
तर आपल्याला एक चांगलं ग्राउंड सुद्धा तिथं उपलब्ध काय करता येईल यासाठीचा सुद्धा प्रयत्न निश्चित स्वरूपात ग्रामपंचायतच्या पातळीवर आम्ही सगळी बंद करणार. आता भविष्य काळामध्ये जिल्हा परिषदेवर काम करायला आवडेल, तालुका प्रमुख म्हणून हेच काम कंटिन्यू करावं लागेल का सभागृहात जायची इच्छा? मी काय म्हणतोय तुम्हाला साहेब, उद्याचं काय होईल मला माहित नाही. मी आजपर्यंत त्या गोष्टीचा कधी विचार करून काम नाही केलं. मी आजही तुम्हाला तेच सांगतो, उद्या जी संधी मिळेल ती संधी, जिथे योग्य मार्ग मिळेल तिथं यश मिळेल ते मात्र करणार. ते आपल्या हातात आहे ना, काम करणं हे आपल्या हातात आहे आणि त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मला वाटतं आजही संपूर्ण नारायणगावचं ग्रामपंचायतचं सरपंच पद भोसव्यात असताना तालुकाभर ओळख मिळाली फक्त कामातून मिळाली. मी काय नारायणगाव सोडून पुढे अजून बाहेर गेलात नाही, कार्यक्रमांना कुठे गेलो नाही, परंतु जी काही ओळख आहे ती कामाच्या स्वरूपात काम करत राहणार हे मात्र निश्चित. एक थोडासा वेगळा प्रश्न, शरददादा सोनवणे अपक्ष निवडून आले, इथं विश्वर मोठा कार्यक्रम झाला, ते शिवसेना पक्षात आले नाही आले तो एक तांत्रिक बाब आहे, परंतु त्यांच्या आमदारकीला हरकत घेतली गेली. जो माणूस लोकशाही मार्गाने निवडून आलाय अशा पद्धतीनं व्यूहरचना करणं हा कुठेतरी रडीचा डाव आहे का? ठीक आहे, कायदेशीर बाजू कदाचित ती खरी पण असेल, पण हे कशाचं लक्षण? कायदेशीर बाजू खरी खोटी. आता आपण ग्रामपंचायतची इलेक्शन पाहिली, आम्हाला माहिती होतं एका समोरच्या उमेदवाराला 3 अपत्य आहे. आम्ही इश्यू नाही केला किंवा आम्ही सापडायला पण नाही माहिती होती पडणार आहे म्हणून तुम्ही हरकत नाही. असं नाही साहेब, इलेक्शन असते. तो तुमचा एक डावपेचाचा भाग होता ना? नाही, इलेक्शन असते तिथेच. आम्ही हरकत नाही घेतली. माझंही समोरच्यांना विनंती तीच आहे, जे झाले 5 वर्ष लोकांनी निवडून दिले, लोकांनी स्वीकारले, आपणही स्वीकारलं पाहिजे. शरददादा आमदार आहेत, या बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांबरोबर ताळमेळ वाढवलं पाहिजे, काम केलं पाहिजे, सर्वसामान्य जनतेची कामं केली तर यश पुढच्या वेळेस तुम्हाला मिळेल. समोरच्यांनी म्हणजे तुमचा उंगली निर्देश कोणाला? ज्यांनी कोणी आक्षेप घेतला त्यांचा विषय लागतोय वाणी साहेब. म्हणजे मी कोणाला समोरच्याला असं व्यक्तिगत कोणाला म्हणत नाही, पण माझं म्हणणं हे आहे की आपण समोरून वार केले पाहिजे, समोरून लढलं पाहिजे. कारण सर्वसामान्य लोकांनी जर शरददादांना आमदार केला असेल निश्चित स्वरूपात आपण शरददादांना 5 वर्ष कायदा पण पाळला पाहिजे, कायदा पाळला पाहिजे. या गोष्टी बारीक मला वाटते, मला माहित नाही आता. पण आपण विधानसभेचे सदस्य आहोत, 5 वर्ष विधानसभा सदस्य म्हणून होतात. ज्यांनी पक्षात घेतलं त्यांनी राज्याचं मुख्यमंत्री पद उपभोगलेलं आहे, विद्यमान उपमुख्यमंत्री आहे, त्यांना सुद्धा कायदा माहिती. आता आपण त्या खोलात फारसं जाणार नाही, पण कुठंतरी जबाबदारी आपली पण आहे असं वाटत नाही का? कारण शेवटी कोणीतरी पुढे ऍडमिट झालं, आज आपल्याला युटर्न घ्यावा लागला. बरोबर, माझा शिवसेनेचा काही संबंध नाही, मी अपक्ष आहे हे सांगावं लागतंय, हे थोडंसं दुर्दैव आहे असं वाटत नाही? नाही तर वाणीसाहेब, त्या विषयावर मी परतही बोलण्यापेक्षा माझं म्हणणं हेच आहे की लोकांनी जर आमदार म्हणून शरददादा निवडून दिले तर आपण ते स्वीकारलं पाहिजे. हे असे कायद्याच्या काचात मग खूप साऱ्या गोष्टी असतात. लोकशाही स्वीकारावी. हा, लोकशाही जनतेचं मत स्वीकारलं पाहिजे. मला वाटतं आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि त्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे. ह्याच्यावर मी फारसं काही बोलणार नाही, कारण मी त्याचा अभ्यास नाही केला, मी त्याची माहिती घेतलेली नाही किंवा त्याचं काय कलम आहे हे पण मी वाचलेलं नाही. काय असेल ते नियमात ते काय ते शेवटी न्याय व्यवस्था आहे किंवा वरती विधान भवनामध्ये जे काय चालणार आहे ते चालणार. सत्ताधाऱ्यांना तो अनुभव पण आहे सगळं कसं कव्हर करायचं. आपल्या सोबत होते नारायणगावचे विद्यमान उपसरपंच, नारायणगावच्या मोठ्या शहराचे लोकनियुक्त सरपंच आणि आता ते झाले शिवसेनेचे तालुका प्रमुख. त्यांना राजकारणात बाळकडू आपल्या घरातून मिळालेलं आहे. बाळासाहेब पाटे पंचायत समितीचे सदस्य राहिलेले आहेत. नारायणगाव शहराच्याच नव्हे तर तालुक्याच्या जळणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. बाबू पाटे यांचं नाव नारायणगाव शहर परिसरामध्ये प्रचंड चर्चेत राहिलेलं आहे. ज्यावेळेस इथं चंद्रशेखर कोराळ यांची पंचायतीवर 15 वर्ष सत्ता होती त्यावेळेस त्यांना एकटा लढवयाप्रमाणे समोरून जनतेसाठी भांडत होता. आज त्यांच्या कष्टाचं शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून किंवा उपमुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांच्या सहकार्यातून तालुका प्रमुख पदाची जबाबदारी आलेली आहे. खूप जोखमीचं पद आहे, पण एक निश्चित आहे, जिथं कमी तिथं बाबू पाटे ही वस्तुस्थिती आहे. बाबू पाटेंनी नारायणगाव शहर एक चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. तालुक्यामध्ये सुद्धा शिवसेना प्रथम क्रमांकावर आणणार असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मनातल्या स्वप्नांना आपल्या मनापासून शुभेच्छा. पुन्हा एकदा आपली शिवसेनेच्या तालुका प्रमुख निवड झाली
आमच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.